मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने व्हिडिओज करतोय, कारण ते तशा स्वरूपाचे विषय पण आपल्याला ते देत आहेत. आता खरं तर त्यांचा उल्लेख आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून करण्याऐवजी त्यांना आता आपण एम्परर किंवा शहेनशहा किंवा राजे अशा स्वरूपाने त्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागणार आहे. कारण ते एका राजासारखे ते वागता आहेत, एखाद्या शहेनशहासारखे ते वागतायत, एखाद्या एम्पररसारखे ते वागता आहेत. आणि अशा स्वरूपाचं जागतिक राजकारण पुढे यायला लागलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ते देतील तो आदेश सगळ्यांनी फॉलो करायचा आणि जो ते करणार नसेल त्याला शिक्षा दिली जाईल. मग तो व्यक्ती असेल, मग तो राष्ट्र असेल, त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात कोणी गेलं, तर त्या ठिकाणी सत्तांतर घडवून आणलं जातं. जो देश त्यांचं ऐकत नाही, त्या देशाला शिक्षा दिली जाते आणि अशाच पद्धतीने एक नववसाहतवाद, ज्याला न्यू कॉलोनियलिझम आपण म्हणू, अशा पद्धतीने अस्तित्वात आलेला आहे. आणि आता हे जे पॉवर्स म्हणजे त्या काळात युरोपियन देशामध्ये राजेशाही होती. आणि त्याच वेळेला अनेक कंपन्या जगभरामध्ये जात होत्या. बहुराष्ट्रीय कंपन्या जात होत्या. जशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. ते आशियामध्ये आले, आफ्रिकेत गेले, लॅटिन अमेरिकेत गेले. अनेक वसाहती त्यांनी बनवल्या. आणि मग हे जे सगळे त्या काळातले राजेशाही होती, राजे होते, हे सगळ्या गोष्टी नियंत्रित करायचे. अशाच पद्धतीची परिस्थिती आज तुम्हाला 21व्या शतकामध्ये दिसून येते आहे. आणि ही परिस्थिती शक्य केली आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे. आणि म्हणूनच मी सांगितलं, की डोनाल्ड ट्रम्प आता एक नवे राजा बनलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा नववसाहतवाद, त्याचं एक नवं स्वरूप, त्याचं एक नवं रूप तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. दर दिवशी ते आपल्याला काही ना काहीतरी नवीन विषय देत आहेत. अनेक मोठमोठ्या राष्ट्रप्रमुखांची खिल्ली उडवतायत, मजाक करतायत त्यांच्या संदर्भामध्ये, राष्ट्रांचे अपमान करतायत. आता त्याच्याच एका सुपीक डोक्यामधनं एक आणखीन कल्पना आली आणि मित्रांनो, ती इतकी भयानक कल्पना आहे, की मग त्याची आपण प्रथम तर ती कल्पना समजून घेऊ आणि ती भयानक का आहे आणि ती भारतासाठी भयानक का आहे, हे पण आपण आज प्रामुख्याने समजून घेणार आहोत. ही कल्पना आहे बोर्ड ऑफ पीसची. आता हा बोर्ड ऑफ पीस शब्द तुम्ही गेल्या आठवड्याभरामध्ये खूप ऐकला असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं ऐकला असेल, प्रिंट मीडियामधनं तुम्ही वाचला असेल. हा जो बोर्ड ऑफ पीस आहे, याची घोषणा ही डोनाल्ड ट्रम्पनी दाओसमध्ये, म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये दाओस जे शहर आहे, तिथं नुकतंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची एक मोठी परिषद म्हणा, बैठक म्हणा, चर्चा म्हणा, ते अनौपचारिक व्यासपीठ आहे. पण त्यामध्ये जगभरातले नेते आपली हजेरी लावतात आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रकारचे करार होतात. अशा दाओसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेलेले होते आणि या डोनाल्ड ट्रम्पनी त्या ठिकाणी बोर्ड ऑफ पीसची घोषणा केली. एक मोठं ग्रँड सेलिब्रेशनसारखं केलं गेलं. दिखावा प्रचंड मोठा केला गेला आणि त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पनी आपलं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी बोर्ड ऑफ पीसची घोषणा केली. आता ही बोर्ड ऑफ पीस काय प्रकार आहे? तर बोर्ड ऑफ पीस मित्रांनो, ही एक पद्धतीचा संघटना तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा एक पद्धतीचं मॅनेजर्सचा एक गट आहे असं म्हणू शकता आणि त्याच्या माध्यमातून ते काय करणार आहेत? तर हा बोर्ड ऑफ पीस कोणासाठी तयार केला गेलेला आहे? तर मित्रांनो, हा जो बोर्ड ऑफ पीस आहे, हा गाझा स्ट्रिपसाठी किंवा गाझा पट्टीसाठी तयार केला गेला आहे. तीच गाझा पट्टी जी आज जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे, ज्याच्या माध्यमातनं एक पद्धतीचा धार्मिक संघर्ष, वैचारिक संघर्ष आणि ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तिसरं महायुद्ध घडवून आणण्याची. असं ही गाझा स्ट्रिप ज्याच्या माध्यमातनं इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष हा गेल्या अनेक दशकांपासनं आपण वाचतो आहोत, आपण पाहतो आहोत टीव्हीवरती त्याचे अनेक रील्स त्याच्या संदर्भामधल्या आणि त्या गाझा स्ट्रिपच्या बाबतीमधला प्रामुख्याने हा बोर्ड ऑफ पीस असेल त्याच्या ओव्हरऑल मॅनेजमेंटसाठी, त्याच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी, त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी. मित्रांनो बघा आता डोनाल्ड ट्रम्प हे प्रामुख्याने उद्योगपती आहेत. ते उद्योगपती कोणत्या क्षेत्रातले आहेत? तर ते उद्योगपती रिअल इस्टेटमधले आहेत. हा जो व्यक्ती आहे, हा प्रत्येक क्षेत्राकडे रिअल इस्टेटच्या दृष्टिकोनातनं पाहतो. ज्याला मी साधारणतः स्क्वेअर फीटमध्ये मोजमाप करणं असं म्हणतो. हा प्रत्येक गोष्टीचं मोजमाप स्क्वेअर फीटमध्ये करतो. आता बघा त्यांनी गाझा स्ट्रिप हा एक अशा प्रकार, मी गाझा स्ट्रिप काय आहे त्याच्याकडे येणारच आहे. मात्र आता ह्या गाझा स्ट्रिपला डोनाल्ड ट्रम्पनी त्याचं वर्णन कसं केलेलं आहे? तर गाझा स्ट्रिपचं वर्णन जे केलेलं आहे, ती म्हणजे सी फेसिंग प्रॉपर्टी आणि ह्या प्रॉपर्टीला ब्युटिफुल बनवायचं. ह्या प्रॉपर्टीमध्ये मोठमोठ्या इमारती बांधायच्या, 7 स्टार हॉटेल्स बांधायचे, जगभरातल्या टुरिझमचं या गाझा स्ट्रिपला सेंटर बनवायचं आणि ते बनवण्याची जी जबाबदारी आहे, ती ह्या बोर्ड ऑफ पीसकडे दिली गेलेली आहे. मित्रांनो, आता ह्या बोर्ड ऑफ पीसची मजा बघा, की या बोर्ड ऑफ पीसमध्ये एकूण 60 देशांना आमंत्रित केलं गेलं, की तुम्ही याचे मेंबर बना, या बोर्ड ऑफ पीसमध्ये. आता ही मेंबर बनण्याची मजेशीर भाग भाग बघा,
की जर तुम्हाला याचं कायमस्वरूपी मेंबर बनायचं असेल, तर तुम्हाला $1 बिलियन एवढे पैसे द्यावे लागतील. म्हणजे पैसे देऊन याची मेंबरशिप घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये त्यांनी काही राष्ट्रप्रमुखांना बोलवलं, काही उद्योगपतींना बोलवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जो ब्युटिफुल असा बोर्ड ऑफ पीस आहे, याची रचना कोणी केली? तुम्हाला आश्चर्य वाटेल. याची रचना केली डोनाल्ड ट्रम्पच्या जावयाने. आणि हा जावई जो ट्रम्प टॉवर किंवा ट्रम्प इंडस्ट्री, ट्रम्प मीडिया याचा सगळा सर्वेसर्वा आहे. हा रिअल एस्टेटमधला बादशाह मानला जातो. हा जो त्याचा जावई आहे, यांनी हा सगळा प्लॅन बनवलेला आहे. याला मास्टर प्लॅन म्हणतात आणि हा मास्टर प्लॅन त्यांच्याच जावयानी दावोसच्या परिषदेमध्ये सगळ्या जगासमोर मांडला आणि त्यांनी सांगितलं, की गाझाला आम्ही कशा पद्धतीने त्याचं ब्युटिफिकेशन करणार आहोत. गाझाला कसं वर्ल्ड टुरिस्ट सेंटर आम्ही बनवणार आहोत. तिथं कसे 7 स्टार्स हॉटेल आम्ही करणार आहोत आणि ही ब्युटिफुल प्रॉपर्टी आहे. बघा, गाझाचा उल्लेख प्रॉपर्टी म्हणून केला गेलेला आहे. आता मित्रांनो, तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. हा गाझा स्ट्रिप काय आहे? याच्यात पॅलेस्टाईनचा काय संबंध आहे? डोनाल्ड ट्रम्पचं, त्यांच्या जावयाचं हा नेमकं इथं लक्ष का बरं आहे? केवळ या क्षेत्रासाठी बोर्ड ऑफ पीस का तयार केला गेला आहे? आपण त्याची चिंता का करायची? अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झाले. आपण अगदी व्यवस्थितपणे, अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. त्यातलं सुरुवात आपण असं करू, की गाझा स्ट्रिप म्हणजे नेमकं काय आहे? मित्रांनो, गाझा स्ट्रिप जी आहे ना, ही एक निमुळती पट्टी आहे. ही निमुळती पट्टी म्हणजे हा एक असा भूभाग आहे, की जो भूमध्य सागराला खेटून आहे. याच्या एकीकडे इजिप्त आहे, एकीकडे इस्रायल आहे आणि समुद्र किनारा आहे. आणि आता जो आहे हा इतकी निमुळती साधारणतः एक 24-25 मैलांची ही निमुळती पट्टी आहे. पण ती स्ट्रॅटेजिकली फार महत्त्वाची आहे. ती स्ट्रॅटेजिकली का महत्त्वाची सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, की त्याच्या माध्यमातनं आज जगामध्ये मोठ्या प्रमाणावरचा जो संघर्ष जो अजूनही सुटलेला नाहीये, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला हा जो संघर्ष आहे, या संघर्षाचं मूळ देखील या गाझा स्ट्रिपमध्ये आहे. आता बघा, की याचा संबंध पॅलेस्टाईनशी आणि इस्रायलशी कसा येतो? याचं कारण असं आहे, की ज्यावेळेला 1949 म्हणजे 1949 ला युनायटेड नेशन्सनी म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने निर्णय घेतला आणि स्वतंत्र अरब देश किंवा पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या स्वतंत्र होण्याची घोषणा त्यांच्याकडनं केली गेली. आता त्यावेळेला जे पॅलेस्टाईन स्टेट युनायटेड नेशन्सनी कन्सेप्च्युअलाइज केलेलं होतं, त्या पॅलेस्टाईन स्टेटचे 2 भाग आहेत. ओके. आता जर तुम्ही जगाच्या नकाशाकडे बघितलं किंवा Googleवरती सर्च केलं, तर तुम्हाला असं दिसतं, की एका साइडला वेस्ट बँक आहे, मध्ये इस्रायल आहे आणि एका साइडला गाझा स्ट्रिप आहे. ओके. हा जो वेस्ट बँक आहे आणि हे जो गाझा स्ट्रिप आहे, यांना मिळून पॅलेस्टाईन स्टेट आहे. ओके. आणि त्याच्या मध्यभागी कोण आहे? त्याच्या मध्यभागी इस्रायल आहे. परंतु हे दोन्ही भूभाग जे आहेत, गाझा स्ट्रिप आणि वेस्ट बँक, हे दोन्ही पण युनायटेड नेशन्सचं 1949चं जे रिझोल्यूशन आहे, त्याच्यानुसार हे पॅलेस्टाईन स्टेटचा भाग आहे. आणि मित्रांनो, 193 देश आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये आहेत. त्यापैकी 139 देशांनी पॅलेस्टाईनच्या या भूभागांना मान्यता दिलेली आहे, की गाझा स्ट्रिप आणि वेस्ट बँक यांना मिळून पॅलेस्टाईन बनेल आणि त्या देशांमध्ये भारत देखील आहे. आणि तुम्हाला कल्पना तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती असेल याची, पण पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू हे 1960 मध्ये या गाझा स्ट्रिपला त्यांनी व्हिजिट केली होती आणि त्यानंतर जेव्हा हे फुल फ्लेज स्टेट झालं आणि त्याच्या संदर्भामधल्या डेव्हलपमेंट झाल्या, त्यावेळेला पहिल्यांदा पॅलेस्टाईन स्टेटला व्हिजिट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, जे 2018 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलेली होती. मित्रांनो, मी तुम्हाला हे यासाठी सांगतो, की ही जी पॅलेस्टाईनची जी भूमी आहे, हा जो संघर्ष चाललेला आहे, की गाझा स्ट्रिप हा पॅलेस्टाईनचा भाग आहे. मात्र असं झालं, की 1967 ला एक इस्रायलचं युद्ध झालं अरब देशांबरोबर. मग त्याच्यात जॉर्डन होता, इजिप्त होता आणि मग इजिप्तचा काही प्रमाणामध्ये कंट्रोल ह्या गाझा स्ट्रिपवरती होता. तो 1967 ला तो कंट्रोल जो आहे, तो कंट्रोल आला इस्रायलकडे आणि मग त्या ठिकाणी इस्रायलच्या जी सेल्फ डिफेन्स फोर्सेस आहेत, त्यांच्या अंडर ही गाझा स्ट्रिप आली. मात्र त्या ठिकाणी अनेक पॅलेस्टाईन म्हणजे शेकडोंच्या, आता ते हजारोंच्या संख्येने झालेले आहेत किंवा लाखांमध्ये पण गेलेले आहेत. त्या पॅलेस्टाईन लोकांच्या तिथं वसाहती होत्या आणि त्या वसाहती 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी त्या वसाहती व्हायला सुरुवात झाली होती. अनेक पॅलेस्टाईन लोकं तिथं राहत होते आणि नंतर 67 नंतर इस्रायलनी त्या भागावरती आपला कंट्रोल सुरू केला. ते मोठं युद्ध झालं इस्रायलचं अरब देशांबरोबरचं आणि मग इजिप्तकडनं हा जो कंट्रोल होता, हा प्रामुख्याने इस्रायलकडे आला
आणि त्यानंतर मित्रांनो हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष चालू आहे. आज जर आपण ह्या गाझा स्ट्रिपचं एकूण आजचं जर परिस्थिती बघितली, तर तुम्हाला असं दिसून येतं, की गाझा हा डिफॅक्टो कंट्रोलमध्ये डिफॅक्टो कंट्रोलचा अर्थ असा आहे, की त्याला युनायटेड नेशनची मान्यता नाहीये. मात्र त्याचा अघोषित ज्याला आपण म्हणतो राज्य, हे तिथे इस्रायलचं आहे. इस्रायलच्या आर्मीचं त्या ठिकाणी प्रचंड मोठा कंट्रोल आहे. आणि दुसरीकडे हे जे पॅलेस्टाईन होते, या पॅलेस्टाईनमध्ये त्यांच्या मुक्तीसाठी संघर्ष करणारी, आक्रमकपणे संघर्ष करणारी, हिंसक पद्धतीने संघर्ष करणारी आणि जगातले काही देश ज्यांना दहशतवादी संघटना म्हणतात, अशा हमास या संघटनेचा देखील बालेकिल्ला ही गाझा स्ट्रिप आहे. आणि त्यामुळे ह्या गाझा स्ट्रिपमध्ये एकीकडे हमास आहे, तर दुसरीकडे इस्रायली फोर्सेस आहेत आणि यांच्यामध्ये कंटिन्युअसली सातत्याने संघर्ष हा गेल्या काही दशकांपासून सातत्याने चालू आहे. हा संघर्ष अजून सुटलेला नाहीये. या संदर्भामध्ये अमेरिकेने अनेकदा मध्यस्थी केली. अगदी बिल क्लिंटन पासून जेव्हा ओस्लो एग्रीमेंट झाला, तेव्हापासून तर अगदी डोनाल्ड ट्रम्पनी काही महिन्यांपूर्वी एक 20 पॉइंटचा पीस प्लॅन मांडला. पण कोणताही देश, कोणतीही संघटना, इव्हन युनायटेड नेशन्स पण इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष सोडू शकले नाहीये. कारण युनिफाईड पॅलेस्टाईन स्टेट निर्माण कसं होणार? कारण मध्ये इस्रायल आहे. एका साइडला गाझा स्ट्रिप आहे, एका साइडला वेस्ट बँक आहे आणि मध्ये इस्रायल असल्यामुळे हे युनिफिकेशन होणं हा एक प्रचंड मोठा चॅलेंज आहे. त्यामुळे ह्या गाझा स्ट्रिपचं काय करायचं? हा कळीचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आता ह्या डोनाल्ड ट्रम्पनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी हा जो बोर्ड ऑफ पीस तयार केलेला आहे किंवा शांततेचा बोर्ड ज्याला म्हणतो, त्याच्या माध्यमातून यांचा प्लॅन काय आहे, की त्याच्या माध्यमातनं त्यांना आता ह्या ज्या निमुळती जी गाझा स्ट्रिप आहे, जी स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे भूमध्य सागरामध्ये आणि ज्याच्या माध्यमातून हमासला प्रचंड मोठं किंवा पॅलेस्टाईनला जो समर्थन मिळतं अरब देशांकडनं, आर्म्स असेल, सगळंच असेल, ते प्रामुख्याने ह्याच मेडिटेरियन भूमध्य सागराच्या माध्यमातून मिळतं. त्याचं रिडेव्हलपमेंट करायचं. आता हे रिडेव्हलपमेंट करण्याची जी कल्पना आली, याच्यामध्ये असंख्य प्रश्न आता मित्रांनो निर्माण होत आहेत. बघा तुम्ही, की हा संघर्ष काही अजून सुटलेला नाहीये. आता हा प्लॅन काय आहे? या प्लॅनमध्ये असं आहे, की जे मूळ पॅलेस्टाईन लोकं त्या निमुळत्या गाझा स्ट्रिपमध्ये राहता आहेत, त्यांना पहिले असं सांगायचं, की तुम्ही ती गाझा स्ट्रिप सध्या सोडा. त्यांना रिलोकेट करायला सांगायचं. विशेष करून आता जो दक्षिण गाझा आहे, ज्याला तिथली मोठी एक सिटी आहे, त्या सिटीपासून हे कन्स्ट्रक्शन सुरू होणार. मग त्या मूळच्या लोकांना जे आहे, तिथनं त्यांना व्हॅकेट करायला सांगायचं आणि त्यांना जायला सांगायचं आणि मग तिथे रिडेव्हलपमेंट करायच्या आणि रिडेव्हलपमेंट केल्यानंतर त्याच्यातल्या काही वसाहती ज्या आहेत, त्या मूळ पॅलेस्टाईन लोकांना द्यायच्या. आता कळीचा प्रश्न बघा काय आहे, की ज्या वेळेला हे लोकं ती पॅलेस्टाईन लँड काही काळासाठी सोडतील, जेव्हा रिडेव्हलपमेंट त्याची सुरू होईल त्यावेळेला आणि जेव्हा ते परत येतील, तेव्हा ते परत आल्यानंतर त्या लोकांची स्क्रुटिनी केली जाईल आणि त्या लोकांचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि आता हे व्हेरिफिकेशन करण्याचं काम कोणाकडे आहे? ते इस्रायलकडे आहे. मित्रांनो, हा प्लॅन काय येतोय बघा तुम्ही, की यांच्या माध्यमातनं हमासला गाझा स्ट्रिपमधनं पूर्णपणे हद्दपार करण्याचा हा एक प्लॅन आहे. तो कशा पद्धतीने आहे? तर तुम्ही हमासला आता पहिले ती पूर्ण गाझा स्ट्रिप व्हॅकेट करून घ्यायची. ती व्हॅकेट केल्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही पॅलेस्टाईन लोकांना त्या ठिकाणी रिलोकेट करणार आहात, त्यावेळेला स्क्रुटिनी करायची आणि स्क्रुटिनी केल्यानंतर त्यांचं बायोमेट्रिक करायचं. बघा त्याच्यामध्ये बायोमेट्रिकची पण प्रोव्हिजन आहे. ही बायोमेट्रिक पण करायची आणि विशिष्ट लोकांनाच त्या ठिकाणी फक्त अलाउड करायचं सेटलमेंटच्या दृष्टिकोनातनं. हा जो प्लॅन आहे, एक दृष्टिकोनातनं हा हमासला गाझा स्ट्रिपवरनं हद्दपार करणं आणि अप्रत्यक्षपणे इस्रायलचा जो कंट्रोल आहे, त्या कंट्रोलला लेजिटिमाइज करणं, अधिमान्य करणं, अशा प्रकारचा एक प्लॅन असण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये अनेक मजेशीर पार्ट आहेत आणि ते मजेशीर पार्ट अशा स्वरूपाने आहेत, की ह्या जो बोर्ड ऑफ पीस आहे, याचे जो एकूण घटना त्याची जी आहे, त्याचे जे त्याच्या एमओयूमध्ये ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत, त्या टर्म्स कंडिशनमध्ये कुठेही गाझा स्ट्रिप हा पॅलेस्टाईनचा भाग आहे. गाझामधल्या लोकांना राइट टू सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे आम्हाला ठरवायचा अधिकार आहे, की आम्ही कोणाचे भाग आहोत, याचा कुठेही उल्लेख नाही. मूळ पॅलेस्टाईन लोकांचा कुठेही उल्लेख नाही. गाझा हा पॅलेस्टाईनचा भाग आहे याचाही कुठे उल्लेख नाहीये. त्यामुळे एक पद्धतीने पॅलेस्टाईनच्या संघर्षाला बगल देणं हा एक प्रकार केलाय. आता बघा डोनाल्ड ट्रम्पनी ह्या बोर्ड ऑफ पीससाठी 60 देशांना निमंत्रण दिलं. मित्रांनो, या 60 देशांपैकी फक्त 20 देशांनी त्या सेरेमनीला आपली उपस्थिती लावली आणि त्यावरती स्वाक्षऱ्या केल्या. यातले बहुसंख्य देश हे मिडल ईस्टमधले आहेत.
हे अरब इस्लामिक देश आहेत. आता त्याच्यामध्ये UAE असेल, सौदी अरेबिया आहे. हे देश प्रामुख्याने तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची जेव्हा पहिली टर्म होती, तेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी वेस्ट एशियाचं म्हणजे इस्लामिक देशांच्या राजकारणाला एक नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. अख्खं 20वं शतक आपण पाहतो, की इस्लामिक देशांचं राजकारण हे प्रामुख्याने अरब देश विरुद्ध इस्रायल आणि तेलाच्या भोवती फिरणारं राजकारण होतं. त्याला बगल देण्याचा प्रयत्न, त्याच्यात बदल आणण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्पनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे 16 ते 20 2016 ते 2020 मध्ये केला. त्यांनी अरब आणि इस्रायल ह्या संघर्षाचं स्वरूप बदलून सगळ्या अरब देशांना इस्रायल बरोबर एकत्र केलं आणि त्यांना इराणच्या विरुद्ध प्रामुख्याने एकत्र करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जो पूर्वी अरब देशांसाठी इस्रायल व्हिलन होता, तो आता न राहता इराणला व्हिलन करण्याचा प्रयत्न केला आणि इस्रायलला आणि अरब देशांना एकत्र केला, ज्याच्या माध्यमातून अब्राहम अकॉर्ड नावाचा एक करार महत्त्वाचा करण्यात आला. आणि आता तुम्हाला असं दिसून येतंय, की हे सगळे अरब इस्लामिक देश ह्या बोर्ड ऑफ पीसचे मेंबर आहेत. आता मग ह्या बोर्ड ऑफ पीस म्हणजे एक पद्धतीने गाझा स्ट्रिपमधनं हमासला हाकलून देण्यासाठी गाझा स्ट्रिपला पॅलेस्टाईनचा भविष्यात तो भाग बनेल की नाही माहिती नाही. याला एक पद्धतीने अरब इस्लामिक देश समर्थन देतात. ह्याच अरब इस्लामिक देशांनी गेल्या 6 दशकांपासून सातत्याने स्वतंत्र पॅलेस्टाईनची आणि इस्रायलच्या विरोधामध्ये हाक दिलेली होती. एकत्र आलेले होते. त्यांच्यात युद्ध इस्रायलच्या विरुद्ध झालेली होती आणि तेच आता एक पद्धतीने पॅलेस्टाईनचा जो मूळ कॉज आहे त्याच्या विरोधामध्ये एकत्र येताना दिसत आहेत आणि हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी यांना आणखीन एक साथ मिळाली ते म्हणजे पाकिस्तान या देशाची. तुम्हाला बघितलं असेल जर तुम्ही त्यावेळेसचे क्लिपिंग्स तुमची इलेक्ट्रॉनिक मीडियाला पाहिले असतील, तर जेव्हा हा दावोसमध्ये मोठा सेरेमनी झाला, बोर्ड ऑफ पीसची घोषणा झाली, त्यावेळेला ट्रम्पच्या मागे शहाबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान तुम्हाला उपस्थित असताना दिसले आणि तुम्हाला कदाचित त्यांनी म्हणजे पाकिस्तानी त्याचं मोठं राजकारण आपल्या डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये केलं, की बघा आम्हाला बोलवलं गेलंय, आम्ही त्या ठिकाणी आलोय. खरं तर भारतालाही बोलवलं गेलं. पण भारत तिथं गेला नाही. आणि भारत का नाही गेला आणि भारताने जे योग्य अर्थात भारताने नकार कळवलेला नाहीये. पण भारताने अजून कोणता निर्णय पण घेतलेला नाहीये. परंतु भारताच्या विषयी मी नंतर येणार आहे. पण आपण पाकिस्तानकडे येऊ. आता ह्या पाकिस्तानला एक तर तुम्हाला कल्पना आहे पाकिस्तानची आजची अवस्था काय आहे. या पाकिस्तानकडे खरं तर जगाला देण्यासाठी ॲज सच काहीच नाहीये. त्यांची इकॉनॉमी जर तुम्ही बघाल ती बँकरप्ट इकॉनॉमी आहे आणि त्याच्यातनं त्याच्याकडे कोणत्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे काही फारशा होताना तुम्हाला दिसून येत नाहीये. इकॉनॉमीचा ग्रोथ रेट पण फार नाहीये. आता ह्या देशाकडे काय नेमकं जगाला देण्यासाठी आहे? तर हा देश जो आहे हा प्रामुख्याने जगाला दहशतवादाची निर्यात करतो. हा टेररिझमचा एक्सपोर्ट करतो. आणि दुसरं यांच्याकडे एक आर्मी आहे. ही आर्मी त्याच्यामध्ये मर्सेनरीज सुद्धा आहेत. पण जी पाकिस्तानची आर्मी ती यासाठी पण नोटोरियसली मानली जाते, की ती डॉलरवरती चालते. जो पैसा देतो त्याच्यासाठी ही आर्मी काम करते. यापूर्वी पण त्यांनी अमेरिकेच्या इशाऱ्यावरती अनेकदा काम केलंय. आता मित्रांनो बघा, की या बोर्ड ऑफ पीसमध्ये ज्या ठिकाणी हमासला त्या गाझा स्ट्रिपमधनं काढण्यासाठी जी सैनिकी कारवाई करावी लागणार आहे भविष्यामध्ये, त्यामध्ये पाकिस्तानचं सैन्य असणार आहे. आणि म्हणून पाकिस्तानमधले अनेक मूलतत्ववादी घटक पाकिस्तानच्या सरकारच्या विरुद्ध दंड ठोपटून उभे राहिलेत आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही कसं काय या बोर्ड ऑफ पीसवर स्वाक्षरी केली? हे तर पॅलेस्टाईनच्या मूळ कॉजच्या विरोधात जाणार आहे. तुम्ही हमासला तिथनं हलवण्यासाठी पाकिस्तानची आर्मी वापरणार आहात. मात्र पाकिस्तान काहीही करू शकतो कारण त्यांना जर डोनाल्ड ट्रम्पने आदेश दिला आणि आता तर असं झालेलं आहे, की शहबाज शरीफ असतील किंवा असीम मुनीर असतील, जे ट्रम्प म्हणेल त्या स्वरूपाने त्यांचं राजकारण चाललेलं आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानच्या आर्मीला डॉलर पाहिजेल पैसा पाहिजेल आहे. तो पैसा मिळतो ते कोणालाही मारायला तिथं तयार आहे. त्यामुळे तुम्हाला पाकिस्तान का तयार झालं हे पण तुम्हाला याच्यातनं दिसून येईल. आता मात्र मित्रांनो, हे जेव्हा बोर्ड ऑफ पीसमध्ये तुम्ही बघाल तर कोणतेही मेजर पॉवर्स नाहीयेत. म्हणजे जे अमेरिकेचे पारंपरिक युरोपियन देश मित्र आहेत, हे पारंपरिक मित्र देश त्या बोर्ड ऑफ पीसमध्ये नाहीयेत. त्यात जर्मनी नाही, त्यात फ्रान्स नाही, त्यात इंग्लंड नाहीये, त्यामध्ये इटली नाहीये. हे मोठे-मोठे देश त्याचा भाग बनायला बिलकुल तयार नाहीयेत. हे सगळे अलिप्त राहिलेले आहेत. रशिया त्याच्यामध्ये नाहीये, चायना त्याच्यामध्ये नाहीये. बहुसंख्य मेजर जे पॉवर्स आहेत ते ह्याच्यातनं बाहेर आहेत आणि मग जे थोडंसं लांगुल चालन करणारे ट्रम्पचे लोकं आहेत, नेते आहेत, देश आहेत, ते त्या बोर्ड ऑफ पीसमध्ये तुम्हाला प्रामुख्याने दिसून येतात. म्हणून तुम्हाला जर 60 जणांना निमंत्रण दिलं, फक्त 20 देश जे होते त्याच्यावरती स्वाक्षरी करण्यासाठी तयार झाले. आता मित्रांनो कळीचा मुद्दा असा आहे, की ह्या बोर्ड ऑफ पीसची अनाउन्समेंट करताना डोनाल्ड ट्रम्पनी जे भाषण केलं, ते सगळ्या भारतीयांनी आवर्जून ऐकणं गरजेचं आहे. दुर्दैवाने त्याच्यावरती
कोणत्याही प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चर्चा झालेली नाहीये आणि तो मुद्दा मी पहिल्यांदा उपस्थित करतोय. ह्या एक्सप्लेनरच्या माध्यमातनं. तो मुद्दा असा आहे, की डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले, की हा बोर्ड ऑफ पीस सध्या फक्त गाझा स्ट्रिपसाठी आहे. परंतु नंतर गरज पडली, तर आम्ही इतर संघर्षांसाठी पण या बोर्ड ऑफ पीसचा वापर करू. असं डोनाल्ड ट्रम्पचं वक्तव्य क्लिअर कट इंडिकेट करत आहे, की उद्या पाकिस्तान या बोर्ड ऑफ पीसचा सदस्य आहे आणि ते मागणी करू शकतात, की काश्मीरसाठी, जम्मू काश्मीरसाठी देखील हा बोर्ड ऑफ पीस अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूट केला जावा, त्याचं एक्सटेन्शन केलं जावं, त्याची व्याप्ती वाढवली जावी आणि जे-एन-केचा पण समावेश त्याच्यामध्ये केला जावा आणि म्हणून भारताने त्याच्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला भारत निर्णय घेईल बोर्ड ऑफ पीसमध्ये जाण्याचा, पण भारताला हे लक्षात ठेवावं लागेल, की भारताने जो निर्णय घेतलेला होता पॅलेस्टाईनला मान्य करण्याचा, तो युनायटेड नेशनचं रिझोल्यूशन होतं. हे बोर्ड ऑफ पीस म्हणजे पॅरलल युनायटेड नेशन तयार झालंय. युनायटेड नेशन ही संघटना गेल्या 70-75 वर्षांपासून सातत्याने जिच्यामुळे त्याचे अपयश अनेक आहेत त्या युनायटेड नेशनचे. पण एक सगळ्यात मोठं यश आहे, की या युनायटेड नेशनमुळे तिसरं महायुद्ध वाचलं. त्याच्यापासून जग वाचलं. हे त्याचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. पण त्या युनायटेड नेशनला अंडर एस्टिमेट केलं जातंय. एक पॅरलल युनायटेड नेशन तयार केली जाते बोर्ड ऑफ पीसच्या माध्यमातनं. आणि आता त्यांनी सांगितलंय, की आम्ही इतर संघर्षांसाठी पण असं बोर्ड ऑफ पीस तयार करू शकतो. उद्या अशा प्रकारचं बोर्ड ऑफ पीस भारतातल्या जम्मू काश्मीरसाठी पण तयार केलं जाऊ शकतं. त्यामुळे भारताला कन्सर्न आहे याविषयी. आपल्याला सिरियसली चिंता व्यक्त करावी लागणार आहे आणि भारताने त्याचा सदस्य बनायचं की नाही या बाबतीमध्ये पण भारताला थॉट घ्यावा लागेल आणि म्हणून याचं सीरियस कन्सिडरेशन आपण सगळ्या भारतीयांनी करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, की ट्रम्पच्या डोक्यामध्ये काय आयडियाज येऊ शकतात आणि त्याचा एक पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांचा इगो हर्ट झालेला आहे. म्हणजे जो ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत-पाकिस्तान संघर्ष मी थांबवला, माझ्यामुळे तो थांबला गेला आणि त्यांच्या ह्या वल्गनेला भारताने पूर्णपणे धुडकावून लावलेला आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचा जो इगो हर्ट झालेला आहे, तो इगो हर्ट करण्यासाठी सातत्याने भारताला डेनिग्रेट करणं, भारताला डिफेम करणं, पंतप्रधान मोदींविषयी अनेकदा अपशब्द वापरणं, असे अनेक प्रकार डोनाल्ड ट्रम्पकडनं तुम्हाला होताना दिसतायत. त्यांच्या ॲडवायझरकडनं होताना दिसतायत. त्यामुळे भविष्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती हा निर्णय घेऊ शकतो, की हा बोर्ड ऑफ पीस जो आहे, हा एक्सटेंड करा. बघा आता ह्या बोर्ड ऑफ पीसचा सर्वेसर्वा कोण आहे? मालक कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प आहे. डोनाल्ड तिची जी कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही पाहिली त्या बोर्ड ऑफ पीसची, त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हा अनएंडिंग टाईमसाठी म्हणजे तो लाईफ टाईमसाठी त्याचा अध्यक्ष आहे. आणि जर डोनाल्ड ट्रम्पने राजीनामा दिला तरच ते बाजूला जातील. अदरवाईज तो बोर्ड ऑफ पीसचा पूर्णपणे ज्याला आम्ही म्हणतो सर्वेसर्वा, बादशहा हा डोनाल्ड ट्रम्प आहे. आणि या बोर्ड ऑफ पीसकडे जरी तो गाझासाठी सध्या तयार केला गेलेला असला, भारत त्याचा अजून मेंबर बनलेला नसला, तरी मित्रांनो लक्षात ठेवा अनेक चुकीचे प्रवाह याच्या माध्यमातून पुढे येत आहेत. एक तर ज्या युनायटेड नेशनमुळे 3 गोष्टी साधल्या गेल्या. आत्ता गेल्या 70-75 वर्षामध्ये. एक तर जगाला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवता आलं. दुसरं मानव अधिकारांचं रक्षण आणि तिसरं राष्ट्रांमध्ये चर्चेसाठी, सहकार्यासाठी व्यासपीठ ज्या युनायटेड नेशननी उपलब्ध करून दिलं, त्या युनायटेड नेशनला अंडर एस्टिमेट करून एक पॅरलल बोर्ड तयार केला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून अमेरिका आपले इंटरेस्ट साधण्याचा प्रयत्न करतोय. उद्या अशाच प्रकारचा बोर्ड ऑफ पीस भारताच्या जम्मू आणि काश्मीरसाठी पण तयार केला जाऊ शकतो. त्यामुळे भारताने अतिशय सावध राहणं गरजेचं आहे.